व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय, सप्रेम जय श्रीराम. मित्रांनो, एक अत्यंत महत्वाची घटना घडलेली आहे. व्हिडिओचं टायटल आणि थंबनेल बघून तुम्हाला कल्पना आलीच असेल की विषय काय आहे, कशाबद्दल आज हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे. तर दस्तूरखुद्द वारकऱ्यांनीच एक पत्रकार परिषद घेऊन शरद पवार आणि त्यांचे अनुयायी, त्यांचे समर्थक, जे त्यांना आधारवड समजतात, पिंपळ समजतात, अजून काय काय कुठल्या कुठे सागवान, काय झाडांची नावं घ्यायची घ्या, असं सगळं समजतात. या सगळ्यांना सडकावून काढले आणि छापले, दणदणीत छापलेलं आहे, कडक शब्दामध्ये छापलेलं आहे. कशामुळे? तर वारकऱ्यांमध्ये, वारीमध्ये घुसखोरी होत आहे, प्रतिगामी लोक घुसलेले आहेत, गोंधळ घालत आहेत आणि भगवीकरण चालू केलेलं आहे, असा आरोप शरद पवार यांनी केला. आरोपच आहे हा आरोपच आहे. छत्रपती शिवराय यांनी 18 पगड जाती जमाती एकत्र करून स्वराज्य निर्माण केलं, बरोबर आहे. अर्थात त्यामध्ये माळकरी सुद्धा असणार आहेत. त्याचं कारण सांगतो मी. परत आलतू फालतू प्रश्न विचारायचे नाही कोणीच. संत ज्ञानेश्वरांचा काळ 12वं शतक होतं. संत ज्ञानेश्वर देखील म्हणजे आपली माऊली पण निवृत्तीनाथ, सोपान काका आणि मुक्ताबाई सोबत वारी करायची बरं का. तेही सगळ्या संतांचा मेळा गोळा करून या सगळ्यांना एकत्र आणण्याचं कामच माऊलीनं केलेलं आहे. तर आता विचार करा, इतकी जुनी परंपरा आहे वारीची. त्याच्याही आधी वारी होतीच की. विठ्ठल पंत जायचेच ना, माऊलींचे पिता वडील होते ते पण वारीमध्ये. वारी किती जुनी आहे परंपरा. तर संदर्भ असा आहे की शिवप्रभूंच्या काळामध्ये सुद्धा वारी चालूच होती ना. शिवप्रभूंच्या काळामध्ये वारी करणारे जे माळकरी आहेत त्यांनी पण स्वराज्यासाठी योगदान दिलेलं आहे ना, म्हणजे शस्त्र उचललेलं आहे ना. का उचललं त्यांनी शस्त्र? रक्षणासाठी, धर्मरक्षणासाठी, देवरक्षणासाठी आणि स्वराज्यासाठी, या मातीसाठी, या भूमीसाठी, बरोबर आहे. आता हे म्हणतात की घुसखोर आलेले, गुंड आलेले आणि धाकदपटशा सुरू झालेला आहे. विकास लोखंडे यांच्यावर जी शाई फेकण्यात आली, ओताण्यात आली, यातून तर हे सिद्धच होतं की बघा संग्राम बापू भंडारे सारखे लोक वारीमध्ये आलेले आहेत, हे गुंड आहेत, हे मावाली आहेत. अंधारी बाई तर काय तावत आली, तिला तर चिवत चढतो त्या बाईला आलतू फालतू बोलायला. तिथं संधीची वाटच बघत असते की कधी एकदा वाभाडे काढते यांचे मी, की बघा हिंदूंनो तुम्ही कसे नासके आहात, कसे सडके आहात, तुम्ही गुंड आहात. तिकडे तो राहुल गांधी म्हणतो हिंदू म्हणजे हिंसा हिंसा हिंसा, आणि त्याचीच इकडे हे ओढतात आणि संधी शोधत असतात. मात्र या संधीचं सोनं कसं करायचं ते सुद्धा सनातन्यांना, हिंदूंना माहिती आहे. हे असल्या तीनपाट विचार जनतांना कोण भाव देतंय? विषय कुठून सुरू झाला? तर शरद पवारांपासून. पवारांना गरज नसताना समाजामध्ये तेढ निर्माण करायची. मित्रांनो, कुठंतरी असं वाटायला लागले ना, हा हिंदूंमध्ये जातीपातीमध्ये फूट पाडण्यासाठी केला गेलेला व्यापक कट आहे. हा खरंच व्यापक कटाचा भाग वाटायला लागलाय आता. गरज नसताना वारीवर का बोललं जातंय? अरे ते वारकरी जे आहेत ते तुमच्या नादी लागलेले का कधी? कुठला तिथला हरिभक्त परायण प्रवचनकार, कीर्तनकार यानं तुमच्या विरोधात प्रचार केला आजपर्यंत का? तुमच्या राजकारणामध्ये देखभाल केली, लुडबुड केली, काही काय केलं का? नाही ना. मग तुम्हाला काय एवढी खाज आहे प्रतिगामी पुरोगामी करण्याची? कारण समाजात तेढ निर्माण करायची, नवा वाद पेटवायचा, हिंदू मध्ये फूट पाडायची, मतांचं पोलरायझेशन करायचं, अंधारीबाई सारख्यांना उचकवायचंय, हिंदूंवर टीका करण्यासाठी, सनातन्यांवर आणि धर्मावर टीका करण्यासाठी. सडेतोड चपखद उत्तर भेटलेलं आहे वारकऱ्यांकडूनच. ते पत्रकार परिषद देत जग जाहीरपणे पवार नीतीचं तर जबरदस्त खंडन करण्यात आलंय वारकऱ्यांकडून आणि तीव्र शब्दात करण्यात आलंय. व्हिडिओ दाखवणार आहे तुम्हाला जरा वेळातच. त्या अगोदर एक छोटीशी विनंती आहे मित्रांनो, येत्या 14 तारखेला आपल्या शंभूराजांची, धर्मवीर संभाजी महाराजांची जयंती आहे. या जयंतीनिमित्त आपण मोठ्या प्रमाणावर अन्नदान आयोजलेलं आहे. कॅन्सरग्रस्त रुग्णांचे औषधोपचार आपण करणार आहोत. त्याच दिवशी मोठ्या प्रमाणावर त्यांच्या आलगीच्या परिस्थितीतल्या नातेवाईकांसाठी अन्नदान करायचं आहे आपल्याला. ते पण आयोजन केलेलं आहे. सोबतच वृक्षारोपणाचं खूप मोठं आयोजन आपण केलेलं आहे.
त्यानुसार आपला जो बळीराजा जो आहे त्याच्या घरी आपण किराणा सामानाचे किट्स पोहोचवत आहोत. त्याचे लेकरं आणि आपण जे विद्यार्थी दत्तक घेतले त्यांच्या शाळेला शिक्षणाचं साहित्य विकत घ्यायचं आहे आणि हे सगळं करायचं 14 मेच्या जयंतीमध्ये आणि या पूर्ण मे महिन्यामध्ये. कारण वृक्षारोपण यासाठी करायचं आहे कारण पुढच्या महिन्यापासून पाऊस सुरू होईल अशी शक्यता आहे. म्हणून थोडं वेळ कमी आपल्याकडे, तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये या सत्कर्मामध्ये सहभागी व्हा. परिवाराला साथ द्या मित्रांनो. परिवार आपल्यासाठीच आहे, आपल्याच हिंदू माता बंधू भगिनींसाठी आहे. तेव्हा आपल्या इच्छेनुसार मर्जीनुसार दिल्या गेलेल्या जीपे फोनपे क्रमांकावर आपल्याला जे योगदान देता येऊ शकतं निश्चित द्या. त्याचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपवर टाका म्हणजे त्याची पावती आम्हाला तुम्हाला पोहोचवता येईल. मित्रांनो, माणुसकी धर्म जपा. आपल्याच माता बंधू भगिनीच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी पुढे या. त्यांच्या चेहऱ्यावरचं एक स्मित हास्य त्याचा 1% समाधान आपल्याला सुद्धा असणार आहे. तेव्हा प्रभू श्रीरामाचं नाव घेऊन शंभूराजेंचं स्मरण घेऊन या सत्कर्मामध्ये सहभागी व्हा. आता परत वळूया आपल्या विषयाकडे. तर त्या संग्राम बापू भंडारेंनी शाई ओतली आणि ह्या लिब्रांडूला जळफळाट होऊ लागला. रोहित पवार म्हणायला लागले की त्या संग्रामला अटक करा, त्याच्या सोबतच्या लोकांना अटक करा कारण ते बंदूक बिंदूक घेऊन आले. बघितलं कोणीच नाही. पिस्तोल बघितलं कोणीच नाही. नुसत्या हालत गोळ्या ढालात गोळ्या, मला मारायचंय, मला मारून टाकण्याचा डाव आहे. ही बारामतीची स्क्रिप्ट आहे घातपाताची. हीच घातपाताची स्क्रिप्ट यांच्या सगळ्या चेहरा चपाट्यांमध्ये फिरत असते. सुप्रिया सुळे यांच्याकडे पण फिरत असते. नुकताच अपघात झाला तर यांच्या चेहरा चपाट्यांनी लगेच आवळी उठवली की हा कदाचित सुप्रिया सुळे यांना मारण्याचा डाव असू शकतो. का तर गाडी गुजरातची म्हणे. मनोज जरांगे यांना महिन्याला 10 वेळा धमक्या मिळतात जीवे मारण्याच्या. किती 2.5 आणि 3 करोडच्या सुपाऱ्या मिळतात. पण एवढी माहिती कुठून येते? यांच्याकडे 2.5 करोड दिले, 3 करोड रुपये दिले, कोणाच ठाऊक. आता हा विकास लबाटे सुद्धा म्हणतो होते मला जीवे मारण्याचा प्रयत्न होता म्हणे. अर्थात हे सगळं थोटाळले, हे सगळं नाटक आहे. एकदा एक काम करा मित्रांनो, ह्या पवार नीतीला कसं जोडपून काढलं ना वारकऱ्यांनी ते एकदा बघा, मग थोडंसं बोलू या विषयावर आपण. या ठिकाणी भूमिका अशी आहे की राजकारण हे राजकारणाच्या ठिकाणी ठेवा. वारकरी संप्रदायाचे 2च पक्ष आहेत, एक शुद्ध पक्ष आणि एक वद्य पक्ष. एकादशीचा शुद्ध एकादशी आणि वद्य एकादशी याच्या पलीकडं आम्हाला पक्ष नावाचा प्रकार माहिती नाही. वारकरी संप्रदाय जो काही देवदेश धर्माचं काम करतो त्या देवदेश धर्माच्या विचारसरणीला अनुसरून जे पक्ष काम करत असतील त्यांना त्याचा फायदा होत असेल आणि जे त्याच्या विरोधात वाटचाल करत असतील त्यांना त्याचं नुकसान होत असेल. ज्यांना आपल्याला राजकीय फायदा व्हावा वाटतं त्यांनी धर्माच्या कामावर यावं. आम्ही कोणाला थांबवलेलं नाही. आम्ही तर कोणाला निमंत्रण दिलेलं नाही की या पक्षाने या पद्धतीने काम करावं. ते ज्याची त्याची राजकीय भूमिका स्वतंत्र असली पाहिजे. म्हणून आम्ही आज या ठिकाणी सर्वजण वारकरी संप्रदायातल्या मंडळींनी मिळून अशी भूमिका घेतलेली आहे की माननीय देशाचे नेते पवार साहेबांनी राजकारण कसं करावं ते आम्ही त्यांना कधीही सांगत नाही. त्यांनी कुठल्या पक्षाशी युती करावी, कुठल्या पक्षाशी आघाडी करावी, देशासंदर्भात कुठले निर्णय घ्यावे, आमचं अजिबात त्याच्याबद्दल दुमत नाही. आम्ही त्यांना कधीच राजकीय सल्ला देणार नाही. मात्र वारकरी संप्रदायानं अध्यात्म कसं सांभाळावं, ज्ञानोबा तुकोबारांची वाट कशी चोखाळावी, कीर्तनं कशी करावी, प्रवचनं कशी करावी, असा सल्ला आम्हाला पवार साहेब असतील किंवा लवांडे सारखे जे त्यांचे कार्यकर्ते आहेत यांनी आम्हाला अजिबात सांगण्याची आवश्यकता नाही. देऊन या जीव वडिले साधियला ठाव. आमच्या वाडवडिलांनी या संप्रदायाच्या जतन संवर्धनाकरता आपला जीव दिलेला आहे. अनेक पिढ्या खर्ची झालेल्या आहेत. 15-15, 20-20 पिढ्या, 17-17 नामदेवरायांचा 17वा-18वा वंश चालू आहे. तुकोबारांचा 13वा-14वा वंश, नाथ महाराजांचा 13वा-14वा वंश चालू आहे. अनेक पिढ्यांनी आपलं संपूर्ण जीवनामध्ये त्या पोटात असलेल्या बाळाला शिक्षण असतं की तुला वारकरी संप्रदाय सांभाळायचा, तुला बाकीचा प्रपंच करायचा नाही. इतका त्याग वारकरी संप्रदायानं केलेला असताना सुद्धा ज्यांचं आयुष्य संपूर्ण स्वतःचं स्वार्थ साधण्यामध्ये गेलेलं आहे, स्वतःचं कुटुंब वाढवण्यामध्ये गेलेलं आहे, अशा लोकांनी वारकरी संप्रदायावर टीका करणं हे वारकरी संप्रदायाला अतिशय वर्मावरती लागलेला आहे. आणि याच्याही पुढे जाऊन सांगतो की घुसखोर हा जो शब्द आहे तो अत्यंत चुकीच्या पद्धतीनं संतांचा अपमान करणार आहे. संतांशी क्षोभवी कोण्याही प्रकारे त्याचे बरे नवे उभयलो की अशा पद्धतीची संतांची वचन आहेत. आम्हाला संतांनी सांगितलेलं आहे, एक वेळ लक्षात ठेवा, तुमच्याकडून देवाची निंदा घडली तर चालेल, पण संतांची निंदा घडली, देवाची निंदा घडली तर संत वाचवतील, पण संतांची जर निंदा घडली तर तुम्हाला देव सुद्धा वाचवणार नाही. या जगात तुम्हाला लपायला जागा नाही. त्याच्यामुळे वारकरी संप्रदायाच्या रोषाला तुम्हाला सामोरं तर जावंच लागेल.
पण भगवान परमात्म्याची काठी तुमच्यावर पडल्याशिवाय राहणार नाही. ही वारकरी म्हणून आमची अंतःकरणापासून या ठिकाणी तळमळ आहे. तर वारकऱ्यांचं स्पष्टच म्हणणं आहे की शरद पवार यांनी या फंदामध्ये अजिबातच पडू नये. वारीमध्ये फूट पाडण्याचा तर यांनी अजिबातच प्रयत्न करू नये. शरद पवार यांनी यांच्या आयुष्यात कधीतरी एकदा वारी गेलेली आहे का? अजिबातच नाही. सुप्रिया सुळे यांनी गेलेली आहे का वारी? नाही. मात्र सुप्रिया सुळे यांनी नाटक जरूर केलेलं आहे. काय तर तुळशी डोक्यावर ठेवून वारीमध्ये जायचं, 4 पावलं चालायची, बस इतकंच. ज्याप्रमाणे इतर वारकरी वारी करत विठ्ठलाचा गजर करत 8-15 दिवस 20 दिवस ऊन वारा पावसाची तमा न करता चालत जातात आणि विठूबाऊलीचं दर्शन घेतात, त्याप्रमाणे यांनी एकदा तरी वारी केलेली आहे का? अंधारीबाईंनी केलेली आहे का? जे एवढं तडतड बोलतात, रोहित पवारनं केलेली आहे का? नाही. यांना काय बोलण्याचा अधिकार आहे? संत परंपरेबद्दल यांना कितपत माहिती आहे? हे म्हणतात की समता ममता बंधुत्व शिकवणाऱ्या आपल्या थोरा मोठ्यांची संतांची शिकवण असणाऱ्या वारीमध्ये गुंड घुसलेले आहेत. गुंड कोण आहेत? गुंड कुठे घुसलेत? वारीत घुसलेले नाहीयेत. तुमच्याच पक्षात आहे. अनंत करमुसे नावाच्या एका व्यक्तीला अर्ध्या रात्री त्याच्या बायको मुलींसमोर उचलून नेण्यात आलं. गुंडांकरवी पोलिसांकरवी बंगल्यावर मारहाण करण्यात आली. हे संत महंतांचं धोरण आहे का? तुम्ही म्हणता का तुमचा पक्ष, तुमचे अनुयायी समर्थक, तुमचे आमदार खासदार सगळे शिव शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांनी चालतात. मग ती जी मारहाण झाली होती बंगल्यावर अनंत करमुसेंना, ती कोणत्या विचारधारेनुसार झाली होती? या प्रश्नाचं उत्तर रोहित पवार यांना द्यावं. फार बोलता ना तुम्ही, मग या प्रश्नांची उत्तर सुद्धा द्या ना. रोहित पवार, तुम्ही गेले 3 महिने खूप प्रश्न उपस्थित केलेले आहेत ना, की मग तो प्लेन असा वाकडाच कसा झाला, मग हे असंच कसं झालं, मग पायलट काय करत होता, हे असं झालं, मग काळी बाहुली कुठून आली, रेकी कोली केली, खूप प्रश्न केले तुम्ही. चला आमच्या ह्या 1-2-3 साध्या प्रश्नांची उत्तर द्या ना, की ती मारहाण कोणत्या विचारधारेनुसार झाली? तो कुठला शिखर बँकेचा घोटाळा कसा झाला? तुमची ती खातांची कंपनी, त्याचा घोटाळा कसा झालेला आहे? कोणत्या विचारधारेवर झालेला आहे? ह्या प्रश्नांची उत्तर द्या ना. लवासा कोणत्या धोरणानुसार, कोणत्या विचारांनुसार, कोणत्या संत महंताच्या सांगण्यानुसार बांधण्यात आलं होतं? असे अनेक प्रश्न आहे. कोणत्या विचारधारेनुसार अतिरिक्त बॉम्बस्फोट मुंबईत घडवण्यात आला? साधे प्रश्न आहेत हे. याची उत्तरं द्या एकदा. मग तुम्हाला जे प्रश्न पडलेले वारीबद्दल त्याची उत्तरं आम्ही देतो आणि सप्रमाण देतो. नुसतंच भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाच्या माथी हणू काठी, हे जगद्गुरु तुकारामांचं वाक्य आपल्या पोस्टमध्ये वापरायचं आणि दाखवायचे की बघा 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 मी तुकाराम वाचलेले आहेत. ते एक चरण वाचल्यानं, एक ओळ वाचल्यानं तुकारामांचं जे तत्वज्ञान आहे ते समजणं अवघड आहे. त्यासाठी वाचनच लागतं, त्या सान्निध्यात जावं लागतं, गुरु करावा लागतो. त्यासाठी गुरुकडून समजून घ्यावं लागतं. जितकं खोलात जाल तितकं ज्ञान मिळत जाईल. गोडी लागते त्या गोष्टीची, मात्र इच्छा असावी लागते माणसाची. हे असं आषाढी एकादशीला मटण खाणारे, संकष्टीच्या चतुर्दशीला बिर्याणी खाणारे, मी आज नॉनव्हेज खाल्लेलं आहे म्हणून मी दगडूशेठचं दर्शन घेणार नाही, ह्या असल्या लोकांनी तर बडबडच करू नये वारीवर. अजिबात बोलायचं नाही, तोंड उचकटायचं नाही वारीवर. अधिकारच नाहीये. संतापजनक गोष्ट ही. आणि आमचा तर पाठिंबा आहे संग्राम बापू भांडारेंना. त्याचं कारण आहे की कोणी उठायचं आणि हिंदूंवर, वारीवर, धर्मावर काही बोट ठेवायचं, बोलायचं, आचकट बिचकट हसायचं. अंधारीबाई सारखं राग येतो, चीड येते या गोष्टीची. आणि कुठेतरी हे थांबायला हवं, प्रतिकार व्हायला पाहिजे या लोकांचा. सहिष्णू आहोत, संवेदनशील आहोत म्हणून काही सहन करायचं का? आणि किती दिवस सहन करायचं मित्रांनो? बस झालं आता. हे अजिबात वारीबद्दल, हिंदू धर्माबद्दल ह्या लोकांचं ऐकून घ्यायचं नाही आता. राम आणि कृष्ण हे थोतांड, ही बाई म्हणायची की 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 दात विचकर हसत. अंधारे, अरे राम कृष्ण हरी म्हणतच वारीत जातात ना हे लोकांना. आज वारीचा पुळका आला या बाईला.
सालं कुठला तांदूळ खात असतील रे हे की 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 नासकी बुद्धी आणि पलट्या मारतात. अरे सरडा मारा यांच्यापेक्षा इतके रंग बदलतात ही लोक. आता तुम्हाला कदाचित वाटत असेल की माझ्या रागाचा पारा इतका का चढलेला. अरे गोष्टच अशी आहे ही संतापजनक. आकला काय गहाण ठेवल्या का ह्या लोकांनी. असो हरकत नाही मित्रांनो, जे घडले ते योग्य घडलेले आहे. विकास सावंतेंसारख्यांना अशी अद्दल घडलीच पाहिजे या ठाम मताचे आहोत आम्ही. पडळकरांनी सुद्धा समर्थन केलेलं आहे या गोष्टीचं. संग्राम भैया जगताप यांनी सुद्धा समर्थन केलेलं आहे. आता हे उगम माईकवाले बांबू घेऊन देवेंद्र फडणवीसकडे जाऊ नका की अशी अशी घटना घडली, तुमचं याच्यावर काय मत आहे. काय मत असणार आहे फडणवीसांचं. फडणवीस सुद्धा हेच म्हणतील की वारीवर बोलू नका रे बाबा, तो तुमचा विषय नाहीये, तुमच्या बुद्धीपलीकडचा विषय आहे तो. आणि काय अधिकार आहे त्या लवांडेला गुरूंवर बोलण्याचा, संत महंतांवर बोलण्याचा अधिकार काय. 1.5 दिवसाचा गणपती दारू प्यायला तेव्हा तोंड नाही उचकटलं का तुमचं. रोहित पवार तुम्ही बोलला की बागेश्वर बाबा इथं येऊन बोलून गेले शिवाजी महाराजांबद्दल, तेव्हा या संग्राम भंडारी तोंड का उचकटलं नव्हतं. तेव्हा काय उपटत बसला होता, दाढीचे केस उपटत होता का, गवत उपटत होता का. आता उत्तर द्या रोहित पवार. जेव्हा तुमचा उत्तम जानकर नावाचा आमदार शरद पवार तुमच्या समोर मंचावरून बोलला होता की 1.5 दिवसाचा गणपती दारू प्यायला, तेव्हा तुम्ही काय उपटत होते. तुमचा ज्ञानेश महाराव जेव्हा स्वामी समर्थांना अश्लील भाषेमध्ये बोलतो, प्रभू श्री रामचंद्रांना असभ्य भाषेमध्ये बोलतो, तेव्हा तुम्ही काय उपटत होते. विचारा हे प्रश्न ह्या लोकांना. गवत उपटतो का, दाढी उपटतो का असं विचारता तुम्ही. अरे राजकारणी आहात, एक स्टेटस ठेवा स्वतःचा. काय लँग्वेज वापरताय साहेब. रोहित पवार तुम्हाला तर अजितदादा पवारांचा वारसा व्हायचा आहे ना, मग थोडं तर डोक्यानं काम घ्या. भाषा सुधरा पा आधी स्वतःची. तुम्ही काय उपटत होते, हे काय उपटत होते. लोक पण प्रश्न करतील तुम्ही काय उपटत होते. हा पालघरच्या साधूंची हत्या झाली, त्याची सारी चौकशी झाली नाही तुमच्या सरकारच्या कार्यकाळामध्ये. काय उपटत होते. बोलायला खूप काही आहे साहेब. का हे सगळं घडत होतं तेव्हा महाशिवरात्रीला जसं बिर्याणीचा फुक्का जोडत बसले होते मित्राच्या हॉटेलवर, तसंच बिर्याणी खात बसले होते का. विचारा हे प्रश्न कमेंटमध्ये ह्या लोकांना. मित्रांनो करा व्हायरल व्हिडिओ, काही होत नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्य काय फक्त या लोकांपुरतच आहे का. आपल्याला सुद्धा दिलेलं आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्य संविधानानं. हे फार संविधान करतात, संविधानाच्या आड लपून काही बोलत बसतात ना. आपण योग्य ते बोलतोय. हा विषय अत्यंत गंभीर आहे मित्रांनो. त्यामुळे आपल्या परिचारांमध्ये हा व्हिडिओ जास्तीत जास्त प्रमाणामध्ये शेअर करा बरं का. जाता जाता परत एकदा विनंती आहे मित्रांनो, ह्या लोकांना धर्माशी देणं घेणं नाहीये, कर्माशी देणं घेणं नाहीये. हे कधी दुसऱ्याला आधार देऊ शकत नाही, दुसऱ्याच काही भलं होऊ शकत नाही, एखाद्याच्या चेहऱ्यावर स्माईल आणणं सुद्धा यांना जमणार नाही. हे फक्त अप्पलपोटी स्वार्थी आहेत. फक्त मला पाहिजे, मला खायचं, मला वाढायचं, एवढंच यांचं ध्येय आयुष्याचं. हे दुसऱ्याला काही देऊ शकत नाही. यांच्या दानतच उरली नाही 5 पैशाची सुद्धा. त्यांच्याकडून काय अपेक्षा करायची. म्हणून तर आपल्या स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवारानं प्रभू श्रीरामाच्या नावानं संकल्प उचललेला आहे, अडल्या नडल्यांची, आपल्या हिंदू माता बंधू भगिनींची सेवा करण्याची. तेव्हा आता 14 मेला शंभूराजांची जयंती आहे. या जयंतीनिमित्त मोठ्या प्रमाणावर अन्नदान आपण करत आहोत. यांच्या नाकावर टिच्चून करून दाखवू आपण. कर्करोगग्रस्त रुग्णांचे औषध उपचार मोठ्या प्रमाणावर करू. त्यांच्या हलाखीच्या परिस्थितीत असलेले जे नातेवाईक आहेत ना, ज्यांच्या पायात चपला सुद्धा नाहीये, वडापाव खायला 5 रुपये नाही ज्यांच्याकडे, त्यांना सुद्धा आपण अन्नदान आणि भोजन देऊया. सुग्रास भोजन देऊ, झाला गोडाचं जेवण देऊ त्यांना आपण शंभू जयंतीला. आपल्या बळीराजाच्या घरामध्ये किराणा सामानाचे किट्स पोहोचून त्या पोरांना पोटभर खायला लावू. गो मातेला चारा पोहोचवू, पाणी पोहोचवू, विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचं साहित्य पोहोचवू त्यांच्यापर्यंत. पण हे कार्य एकट्याच्यानं शक्य नाहीये. याच्यात तुमची साथ, तुमचा आशीर्वाद आणि पाठिंबा अत्यंत गरजेचा आहे. म्हणून दिल्या गेलेल्या जीपे फोनपे क्रमांकावर तुमच्या इच्छेनुसार, मर्जीनुसार तुम्हाला जे योगदान करता येऊ शकतं ते निश्चित करा मित्रांनो. आणि त्या ट्रान्झॅक्शनची स्क्रीनशॉट आपल्या परिवाराच्या व्हॉट्सअपवर पाठवा, म्हणजे त्याची पावती आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचती करते. मित्रांनो हे स्वार्थी राजकारणी, हे अंधारे बिंदारे पवार कुटुंब वगैरे सगळे, हे दुसऱ्यासाठी काही करू शकत नाहीत. मात्र माणूस की आपल्यामध्ये जिवंत आहे. आपण काहीतरी करू शकतो, एवढीच भावना मनामध्ये ठेवा. समाजाप्रती आपलं कर्तव्य जाणा आणि प्रभू श्रीरामाचं नाव घेऊन शंभूराजेंचं स्मरण करून या सत्कर्मात सहभागी व्हा.
व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स जरूर करा, व्हिडिओ शेअर सुद्धा नक्की करा, महाप्रपंच युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय, जय श्रीराम.